त्या ठिकाणी असलेल्या जे पोलीस होते त्यांच्या मागे जी अदृश्य शक्ती होती, ही अदृश्य शक्तीची ताकद, त्या अदृश्य शक्तीने या पोलिसांना करायला लावलं. नाही तर महाराष्ट्रातला पोलीस असं कधीच स्वतःहून करणार नाही, एवढा माझा महाराष्ट्र. मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन करताय, साताऱ्याचे सगळं करताय आणि त्यांच्याकडे पोलीस खाताय, तुम्ही अदृश्य शक्ती म्हणून नाव नाही घेते. मी माननीय मुख्यमंत्र्यांना ह्या विषयाचं पत्र लिहिणार आहे आणि कालही मी अनेक वरिष्ठ, काल भारतीय जनता पक्ष असेल किंवा सरकारमधले अनेक लोकांची माझी भेटही झाली, त्यांनाही मी काही गोष्टी ह्या सांगितल्या आहेत. कारण का दिल्लीमध्ये काही गोष्टी आलेल्या आहेत वर्तमानपत्रात आणि चॅनलवर, काही नाही आलेल्या. पण हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्यासाठी जी काही साताऱ्याची घटना झाली ही लोकशाहीची हत्या आहे आणि मी माननीय मुख्यमंत्र्यांना याच्यासाठी पत्र लिहिणार आहे. कारण का हे अतिशय अस्वस्थ करणारी गोष्ट. भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षातील मतभेद आता समोर येताना बघायला मिळतात. कारण काल रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची बैठक झाली, त्यात मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही जे काल सभागृहामध्ये तुमच्या पक्षाच्या नेत्यांनी सभागृहामध्ये जे केलं ते न पटणार आहे, असं काल स्पष्ट. साताऱ्यासारखे प्रकार खपवून घेणार नाही, मोठा भाऊ म्हणून भाजपची समजण्याची भूमिका आहे, ते म्हणजे ते मुकाम. बघा आता काय त्यांच्या दोघांमध्ये चर्चा झाली ही मला माहिती नाही, तुम्ही म्हणताय म्हणून मी ऐकते. पण त्यांच्यात काय चर्चाही झाली नाही. पण हा मोठा भाऊ आणि छोटा भावाचा विषयच नाहीये, हा नात्याचा विषय नाहीये, ही लोकशाही. लोकशाहीत अशी गुंडागर्दी जर होणार असेल तर त्याच्या पुढे ताकदीने लढण्याची गरज आहे. आज हा साताऱ्याचा विषय, उद्या 10 ठिकाणी, आणि हे करणंच चुकीचं आहे. म्हणजे मी शंभूराजेजींनाही फोन करणार आहे, मकरंद पाटलांना मी ऑलरेडी फोन करून सगळी माहिती घेतलेली आहे. निवडणूक रद्द व्हावी अशी मागणी कराल तुम्ही? का नाही कर, माझं म्हणणं आहे ही जर त्यांना इथे न्याय मिळत नसेल तर मकरंद पाटील आणि शंभूराजेंना जर धक्काबुक्की झाली असेल तर ते दोघंही कॅबिनेट मिनिस्टर आहेत, त्याची पारदर्शक इन्क्वायरी झाली पाहिजे. आणि जर सरकारने त्यांना न्याय, एक तर त्या सरकारचे भाग आहेत, म्हणजे ज्या सरकारमध्ये तुम्ही आहात तेच सरकार तुम्हाला धक्काधुक्की करतायत. ते पांडुरंगा काय दिवस बघायला लागतायत महाराष्ट्रामध्ये. आणि मित्र पक्षांना, त्यांचे मित्र पक्ष आहेत ना, म्हणजे मला आश्चर्य वाटतंय की एकीकडे तुम्ही सत्तेमध्ये एकत्र आहात आणि दुसरीकडे त्याच भावाला धाकट्या भाऊ, तुम्हीच म्हणताय त्यांना, मी कुणाला धाकटं बिकटं समजत नाही, मी सगळ्यांना समान समजते. पण धाकट्या भावाला जर अशी धक्काधुक्की असेल तर आपल्याला सगळ्यांनाच आत्मचिंतन करायची वेळ आहे की महाराष्ट्राचं राजकारण चाललंय कुठल्या दिशेने. आणि हे सुसंस्कृत महाराष्ट्राचं राजकारण नाही. मराठी माणूस हा एक स्वाभिमानी माणूस. तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन राजकारण करताना, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन राजकारण करताना मग मार काय खाताय? अजित पवार भाजप मित्र पक्षांना नेहमी दाबतं अशा पद्धतीच्या चर्चा असतात, वारंवार तशा पद्धतीचे आरोप होत असतात. पण ह्या घटनेमुळे ते पुन्हा एकदा सिद्ध झाले असं म्हणायचं की सोबत असलेल्या तो त्यांचा आणि त्यांच्या युतीचा, आघाडीचा जे काय असेल किंवा त्यांच्या मित्र पक्षाचा अंतर्गत प्रश्न आहे. अजित पवारांच्या विधानसभा जागेवर काँग्रेस लढवण्यासाठी तयारी करते आहे. नाही, मला याची काय माहिती नाही. काँग्रेसनी आमच्याकडे काही चर्चा केली नाही. मी तुमच्या चॅनलवर आणि वर्तमानपत्रात वाचलं त्याच्याबद्दल. त्याच्यामुळे जेव्हा काँग्रेसकडे काय प्रस्ताव असेल, पण आमची महाविकास आघाडीला विनंती राहील की दादा अनेक वर्ष तिथे लोकप्रतिनिधी म्हणून दादांनी तिथे काम केलेलं, उत्तम काम केलेलं आहे. आणि आज वहिनींना अशा प्रक्रियेत ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये ही जबाबदारी घ्यावी लागते. तर आमच्याकडून विनंतीच सगळ्यांना राहील की सुनेत्रा वहिनी पवार यांचं इलेक्शन आमच्या तरी मनात आहे की ते बिनविरोध व्हावं. चव्हाणांचा जिल्हा म्हणून मानलं जातं. तुमच्या पक्षातले अनेक नेते तिथे कोणतीही घटना घडली अजितदादांच्या किंवा स्थिती संगमावरती जातात. आता या सगळ्या परिस्थितीमध्ये साताऱ्यातील एवढा मोठा देदीप्यमान इतिहास आहे आणि तिथे ही घटना घडते. हे दुर्दैव आहे की 2 मंत्र्यांना धक्काधुक्की होते. म्हणजे मला खरं तर जेव्हा पहिल्यांदाच सांगितलं मला विश्वास पण बसला नाही की ज्या तुम्ही पालकमंत्री आहात तिथले, हिंमतच कशी होते यांच्यावर धक्काधुक्की करायची. मंत्र्यांवर अहो कोणीच धक्काधुक्की कोणाला करू नये. हे गुंडाराज नाहीये, हा भारत आहे. खूप लोकांनी स्वातंत्र्यासाठी स्वतःची आयुष्य घालवली आहे. त्यांनी उभं आयुष्य लढाईमध्ये घालवलंय, त्यांनी त्याग केलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये तो सगळा इतिहास विसरून आज मित्र पक्ष एकामेकाला धक्काधुक्की करतायत. ती सरकारी यंत्रणा आज मित्र पक्ष, माझं म्हणणं कोणी का असे ना, लोकशाहीमध्ये
मग लोकशाही नाहीये का? मग शंभूराजे म्हणताय ते खरं आहे का की ह्या देशामध्ये लोकशाहीचा खून झालाय, हत्या झालेली आहे, हे पुन्हा पुन्हा दिसतंय. आम्ही विरोधक म्हणून बोलत होतो, आमच्यावर अन्याय झालाच ना. ज्या पद्धतीने आदरणीय पवार साहेबांचा पक्ष फोडला, आदरणीय पवार साहेबांना पक्षाच्या पदावरनं ज्या पद्धतीने काढलं, हे योग्य होतं का? आमची कोर्टात केस आजही चालू आहे. अन्याय नाही आहे. ज्या शरद पवारांनी शून्यातून विश्व उभं केलं, आज त्या माणसाला तुम्ही पक्षावरनं काढून टाकता. आणि त्याची चूक काय? त्याची चूक एवढीच की त्यांनी कष्टाने शून्यातून विश्व उभं केलं, ही त्याची चूक. हा अन्याय नाही. हा उद्धव ठाकरेंवर अन्याय नाही झाला. उद्धवजींचे वडील बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली. ते हयात असताना त्यांनी स्वतःचा उत्तराधिकारी म्हणून उद्धवजींना जबाबदारी दिली. मग उद्धवजी असतील, शरद पवार असतील, अशी किती उदाहरणं तुम्हाला देऊ? हा आमच्यावर अन्याय नव्हता. मग लोकशाहीची तेव्हाही हत्या झालीच होती ना. मग आता ती तर डायरेक्ट हातापायीवर आली आहे. आणि हे अतिशय अस्वस्थ करणार आहे. म्हणजे हा राजकीय विषय नाही आहे, हा अस्वस्थ करणारा विषय की ज्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींचा महाराष्ट्र, शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, यशवंतराव चव्हाणांचा महाराष्ट्र, आणि ते पण साताऱ्यात, कुठेही झालं तरी वाईटच आहे हो. त्यातून पवित्र आपल्या साताऱ्यात जाऊन अशी धक्काधुक्की होते, हे लाजिरवाणी आहे. आणि माझी अपेक्षा आहे की जसं महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी या खरात केसमध्ये स्टँड घेतला, तसंच राजकीय सगळं बाजूला ठेवून सुसंस्कृत महाराष्ट्राचे सुसंस्कृत मुख्यमंत्री म्हणून माझी माननीय देवेंद्रजींकडून अपेक्षा आहे की ह्याही कष्टामध्ये त्यांच्या कॅबिनेटच्या 2 मंत्री आहेत, कुठल्याही पक्षाचे असले तरी शंभूराजे त्यांचे कॅबिनेट मिनिस्टर आहेत, मकरंद आबा त्यांचे कॅबिनेट मिनिस्टर आहेत. स्वतःच्या कॅबिनेट मिनिस्टरची जर हातापायी अशी होत असेल कुणाकडून, तर त्यांची नैतिक जबाबदारी नाही का? तुम्ही मायबाप सरकार आहात, तुम्ही महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री आहात. मी खूप अपेक्षेने देवेंद्रजींना विनम्र विनंती करते. या खराब प्रकरणातल्या विक्टिम्सच्या बाबतीमध्ये खूप असंवेदनशीलपणा दिसतोय यंत्रणांकडूनही आणि सोशल मीडियावर. तुम्हाला एक महिला म्हणून यात काय माझी एवढीच अपेक्षा आहे की आयडेंटिटी, बलात्कारामध्ये ह्या देशात कायदा आहे की ज्याच्यावर बलात्कार होतो त्याचं नाव किंवा ओळख कधीही बाहेर येता कामा नये. तशीच गोष्ट ह्याही केसमध्ये हवी किंवा कुठल्याही केसमध्ये हवी. या सगळ्या महिला ज्यांच्यावर अत्याचार झालेत, अन्याय झालेले आहेत, त्यांचं एक आयुष्य आहे, त्यांची प्रायव्हसी ही संविधानानेही त्यांना तो अधिकार दिलेला आहे. त्यामुळे प्रायव्हसी राईट्स या आपण सगळ्यांनी जपल्या पाहिजेत. मी बघते तुमच्या सगळ्या चॅनल्सवर जेव्हा ते व्हिडिओ येतात, तुम्ही असे ते कळत नाही आम्हाला नक्की काय चाललंय. ते ज्या जबाबदारीने मीडिया ते व्हिडिओ दाखवत आहे, त्या जबाबदारीने आम्हीही कोणी, म्हणजे त्याची सुरुवात माझ्यापासून झाली पाहिजे, कोणीही आम्ही ते व्हिडिओ फॉरवर्ड करता कामा नये. त्या महिलांची प्रायव्हसी आहे, त्या एका समाजात राहतात, कुटुंबात राहतात, त्यांचा कुठलाही अपमान कोणी करू नये. ह्याच्यासाठी आपण माणुसकीच्या नात्याने सगळ्यांनीच जबाबदारी घ्यावी. जसं मीडिया काही ओळख दाखवत नाही आहे किंवा ते असे तुम्ही ब्लर करून दाखवता, तसंच आपण हा विषय कुठेतरी संपवून फक्त पोलिसांनी त्याची इन्क्वायरी करावी. त्याची चर्चा समाजात कोण आहे, काय, याची नावं बिलकुल बाहेर येतात. लोकसभेत आणण्याचा प्रयत्न सुरू झालेला आहे. याच्यात प्रश्नासंदर्भात एवढं प्रश्न आहे. खरं तर पवार कुटुंब जादूटोणा मानत नाही, मात्र अजितदादांच्या घराच्या बाहेर असं काहीतरी प्रकार केल्याचे आरोप होत आहेत, माहिती समोर येते. तुमची प्रतिक्रिया काय? नाही, मी तुम्हाला खरं सांगू का, माझा काय या जादू टोणा ह्याच्यावर खरंच विश्वास नाही आहे. आणि पुरोगामी विचाराच्या मध्ये माझी श्रद्धा आहे, पण अंधश्रद्धा नाही. अंधश्रद्धा आणि श्रद्धेमध्ये एक थिन लाईन असते, आणि त्याच्यामुळे श्रद्धा ही कुणावर ठेवायची हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण अंधश्रद्धेच्या पूर्ण विरोधात मी आहे. आणि त्याच्यामुळे आमच्यावर झाले जे संस्कार आहेत, त्या संस्कारामध्ये माझी आजी असेल, माझी आई वडील असतील, आमचं पवार कुटुंब असेल, शिंदे म्हणजे माझ्या आईचं माहेर असेल, त्या सगळ्या किंवा सुळ्यांकडे असेल, त्या सगळ्यांमध्ये अंधश्रद्धेच्या विरोधात आम्ही आहोत. आणि त्याच्यात दुरुपयोग करून महिलांना जे एक्सप्लॉयटेशन होतं त्याच्यातच पूर्ण आम्ही विरोधात आहोत. आणि असं होताच कामा नये. म्हणजे दुर्दैव आहे की 21व्या शतकात आपण एवढं सायन्स, तंत्रज्ञान असताना अशा पद्धतीने महिलांवर जो अत्याचार झाले, म्हणजे हे दुःख आणि अस्वस्थता. दादाच्या घराच्या बाहेर कोणी केलं, काय केलं, देवालाच ठाऊक. पण हे व्हिडिओ मला आठवत आहे की तुमच्याही चॅनलवर ते पहिल्यांदा दाखवले होते, पण तिथे काय कॅमेरे असतील तर त्याची इन्क्वायरी तिथल्या DYSPनी केलीच असेल. अमित शहाच्या सोबत तुमची बैठक झालेली आहे.
काय तुमची भूमिका आहे आणि कशा पद्धतीने ते लागू होणार आहे? डिलिमिटेशन नाही आता खूप म्हणजे आमच्याकडे लिखितही काही आलेलं नाही आहे, काही चर्चा जरूर झालेल्या आहेत, पण त्या काही क्लोज डोअर प्रायव्हेट मीटिंग्स होत्या, काही प्रस्ताव आलेले. मला वाटतं पुढच्या काही दिवसात आपल्याला नक्की कळेल, कारण का जो प्रस्ताव यायचा आहे तो पूर्ण प्रस्ताव येणं गरजेचं आहे. युद्धच्या परिस्थितीवर काल शरद पवार यांनी पण चिंता व्यक्त केली आहे, ज्या प्रकारची स्थिती आहे. आणि काल ज्या प्रकाराने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो भाषण दिला त्यात कोरोना बरोबर कम्पेअर केलं, काही गोष्टी एक्सेप्ट केले की आपण कशात आपण बॅकफूटवर आहोत का आणि काय एक सिनारिओ आहे असं खासदार. नाही चिंताजनक आहेच. आणि मी तुम्ही गेले 2 आठवडे आपण दिल्लीत भेटतोय तेव्हापासून मी आपल्याला सांगते की मी सरकारला सांगितलेलं आहे की तुम्ही एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा, तुम्ही सरकारला तुम्ही विपक्षला कॉन्फिडन्समध्ये घ्या, कारण काय ग्लोबल क्रायसिस आहे, त्याच्यामुळे ते मान्य करून आपण एकत्रपणे देशाच्या हितासाठी. आता कालचीच तुमच्या चॅनलची बातमी आहे की सिलेंडर एक तर मिळत नाही, तर मिळत आहेत तर ते अर्धेच भरून मिळणार आहे. हॉटेल, रेस्टॉरंट्स, किती गोष्टी, MSMEs, बिझनेसेस, किती गोष्टी गेले 2 आठवडे तुम्ही सातत्याने दाखवताय या सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे ग्लोबल क्रायसिस आहे, त्याच्यात आज तू मेमे करत बसण्यात काही वेळ नको घालूया. आपण सगळ्यांनी मिळून देशाच्या हितासाठी सामान्य नागरिक जो शेवटचा आहे त्याला समान न्याय मिळण्यासाठी आणि तो ह्या युद्धामध्ये भरडला जाता कामा नये याच्यासाठी सगळ्यांनी एकत्र मिळून काम करण्याची गरज आहे. थँक्यू.